अमरावती शहरात गेल्या 10 दिवसांपासून घरे दुकाने बंद असताना आपल्या पोटापाण्याच्या प्रश्नांना जास्त महत्त्व न देता समाजातील व्यक्ती जगल्या पाहिजे, कोरोनापासून त्यांचा बचाव झाला पाहिजे, त्याकरिता तृतीयपंथीयांनी जनजागृतीकरिता पुढाकार घेतला आहे। तृतीयपंथी यांच्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणजे समाजातील प्रत्येक घरातील खुशीच्या वेळी बधाई आणि बस्ती हा त्यांचा मुख्य व्यवसाय समजला जातो। पण गेल्या 10 दिवसापासून घरे दुकाने बंद असताना आपल्या पोटापाण्याच्या प्रश्नांना जास्त महत्त्व न देता समाजातील व्यक्ती जगली पाहिजे, कोरोनापासून त्यांचा बचाव झाला पाहिजे, त्याकरिता त्यांनी जनजागृतीकरिता पुढाकार घेतला आहे। विदर्भवासियांना हीच विनंती आहे की जी सरकारने लॉकडाऊन केलेला आहे त्याचा उल्लंघन करू नका, सरकारचा ऐका तुम्ही। आणि आपल्यासाठी हा कोरोना जो व्हायरस आहे हा खूप खतरनाक आणि खूप भयंकर आहे। याच्यासाठी मास्क, सॅनिटायझर नसलं तर स्प्रीड वापरा, साबणाने स्वच्छ हात धुवा, त्यानंतर जो पण काही केलेला आहे त्याचं तुम्ही पालन करा। मी विदर्भवासियांना हीच विनंती करते आणि आम्ही पण ह्या पूर्ण महाराष्ट्रात, पूर्ण भारतात आमची हीच एक हे आहे की सगळ्यांसाठी आम्ही पण हे करते की लवकरात लवकर हा रोग बरा हो आणि सगळे चांगले राहो। जगदंबा चरणी मी प्रार्थना करते। ही जी बिमारी आली कोरोना व्हायरस याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो की जे ही बिमारी आलेली आहे ती सगळं आपल्या देशभरात आलेली आहे आणि सगळ्या लोकांनी याची काळजी घ्यावी। आपल्या घराबाहेर कोणी पडू नये, पडाला तर तोंडाला मास्क लावा आणि सॅनिटायझरचा वापर करा, ठीक आहे। सांगायचं की आमचा जो उदरनिर्वाह आहे टोली बस्ती बधाई आम्ही सुद्धा बंद करून आम्ही सुद्धा गव्हर्नमेंटला सपोर्ट करत आहे। तुम्ही लोक सुद्धा सपोर्ट करा, घराच्या बाहेर निघू नका, घराच्या बाहेर निघायच्या वेळेस चेहऱ्याला मास्क लावा, सॅनिटायझरने हात धुवा आणि लॉकडाऊन जेवढे दिवस दिलेला आहे तेवढे दिवस तुम्ही परम प्रशासनाला मदत करा, पालन करा। जय हिंद, जय भारत। अमरावती निंभोरा परिसरात निवास करत असणाऱ्या तृतीयपंथी यांच्या बरोबर समर्पण ट्रस्ट अमरावती यांच्या माध्यमातून जय वाडोकर यांनी त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला। पण भारत देश सध्या कठीण प्रसंगातून जात असताना आपल्या समस्या बाजूला ठेवून कोरोना या गंभीर आजारावर जनजागृती ही आमच्या समस्यापेक्षा महत्त्वाची असल्याचं त्यांच्या बोलण्यातून व्यक्त झालं। कोरोनामुळे भारत देशात हाहाकार माजत असला तरी समाजापासून आधीच वंचित असलेला घटक उपासमारीने त्याची हेळसांड होऊ नये असे मत डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय अमरावती येथील समुपदेशक प्रमोद मिसाळ यांनी व्यक्त केले। विदर्भ न्यूज करिता अमरावती येथून उत्तम ब्राह्मणवाडे।